काय तुम्हाला MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रुप सी मधील 2619 जागांसाठी पोस्ट क्रॅक करायचे असेल, म्हणजेच कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक वाहक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदांसाठी जर तुम्हाला पोस्ट क्रॅक करायचं स्वप्न बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। आपला पहिला प्रश्न आहे आणि व्हिडिओ हा इतिहासावरती आधारित आहेत। आपण सर्व विषयामधील सर्व टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचे प्रमुख बंदर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोथल आहेत। पुढचा प्रश्न, ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 10 मंडले आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नांचे उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे, कमेंट करायचं आहे। आणि तुम्हाला जर या सर्व प्रश्नांची उत्तरपैकी किती उत्तरं माहीत आहे प्रश्नांची तर योग्य स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोधगया या ठिकाणी। पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रगुप्त मौर्य। पुढचा प्रश्न, अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म स्वीकारला होता। पुढचा प्रश्न, गुप्त काळाला कोणते युग म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंधकार युग म्हटले जाते। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1674 साली। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवनेरी हे आहेत। पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवाजी महाराज यांनी केली। पुढचा प्रश्न, पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिवाजी व जयसिंगमध्ये झाला। पुढचा प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1757 साली झालीत। पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई कधी झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1764 साली झालीत। पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाला भारताचे पहिले काय म्हटले जात होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वातंत्र्य युद्ध म्हटले जाते। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1885 साली झाली। पुढचा प्रश्न, काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उमेशचंद्र बॅनर्जी होते। पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1905 साली झाली। पुढचा प्रश्न, असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1920 साली झाले। पुढचा प्रश्न, दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सविनय कायदेभंग। पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1942 साली। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, त्याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा। यावरच तुमच्या परीक्षेचा स्कोअर ठरणार आहे की तुम्ही परीक्षा देण्यासाठी किती एलिजिबल आहात। तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत, ए, शाहू महाराज, बी, महात्मा फुले, सी, टिळक आणि डी, आगरकर। योग्य पर्याय कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाज स्थापना वर्ष कोणतं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1873 साली। पुढचा प्रश्न, केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टिळक, लोकमान्य टिळक यांनी सुरू केले। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रायगड होती। पुढचा प्रश्न, वास्को द गामा भारतात कोणत्या वर्षी आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1498 साली। पुढचा प्रश्न, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाबर होता। पुढचा प्रश्न, पहिली पानिपतची लढाई कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1526 साली। पुढचा प्रश्न, भारतात रेल्वे प्रथम कधी सुरू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1853 साली। पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टिळक यांनी म्हटले आहेत। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1960 साली। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला
पेजला फॉलो सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.